काव्याचे डोळे क्षणभर चमकले. असं कसं? ती शांतपणे म्हणाली. प्रतीक, मला वाटतं हा फक्त योगायोग असेल. कंपनी सध्या व्यवस्थापनाबाबत जरा कडक झाली असेल. याचा अध्यक्ष गायकवाडांशी संबंध आहे असं तुम्हाला कसं वाटतं? प्रतीक अस्वस्थपणे हसले. तसं काही ठोस पुरावा नाही, पण मनाला वाटतंय. आणि हो, चित्रपट आणि TV सिटीचा भूमिपूजन समारंभ लवकरच आहे. अध्यक्ष गायकवाड नक्कीच येणार आहेत. मी तिथे जाऊन थोडी नम्रता दाखवून माफी मागायचं ठरवले. तुला काय वाटतं? काव्याने सौजन्याने मान हलवली. माफीने जर रुद्र मवा झाला असता तर तो रुद्रच नसता. प्रामाणिकपणा असेल, ती म्हणाली. तर खरंच काही गैरसमज झाला असेल तरी अध्यक्ष गायकवाड पुढे नेणार नाहीत. प्रतीकने समाधानाने मान डोलावली. दरम्यान गरिमाने पाहिलं की प्रतीक जोशी काव्याच्या टेबलजवळ झुकून तिच्याशी बोलत होता. ती कुजबुजली. अरे वा, प्रतीक तर इंजिनियर काव्यावर फिदा दिसतोय. दुसरी कर्मचारी हसत म्हणाली. आणि कोण नाही होणार? प्रतीक ज्याच्या मागे लागतो तो आठवड्याभरात मिळतो. पण इंजिनियर काव्या, ती हलतही नाही. ती हुशार आहे. तिसरी म्हणाली. पुरुषांना नेहमी जे मिळत नाही तेच हवं असतं, बरोबर? कोणीतरी टोमणा मारला. अति लाल घोटेपणा स्वस्त असतो. कोणाला आवडणार असा माणूस? हे शब्द गरिमाच्या कानावर पडले. तिने मूठ आवळली. मी स्वस्त आहे? ठीक आहे, पाहतेच मग. भूमिपूजनाच्या दिवशी रुद्र आणि मनोहर पाटील दोघेही उपस्थित राहणार होते. भव्य बँक्वेट हॉलमध्ये सगळे जमले. सुमारे 50 लोक, 5 टेबल, प्रत्येकी 10 जण. पहिलं टेबल मात्र रिकामं होतं. ते राखीव होतं. अध्यक्ष गायकवाड आणि त्यांच्या लोकांसाठी. गरिमा काव्याच्या शेजारी बसली. ती हसून म्हणाली. मिस काव्या, तुम्ही इतक्या सुंदर, मग बॉयफ्रेंड का नाही? काव्याने तिच्याकडे पाहिलं. क्षणभर थांबली. मी? ती शांतपणे म्हणाली. कामात इतकी गुंतलेली असते की वेळच मिळत नाही. अरे, वाईट झालं. गरिमा पुढे झुकली. माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे, खूप देखणा, चांगल्या घरचा. मी ओळख करून देऊ का? काव्याने खोल श्वास घेतला. गरिमा, ती थंडपणे म्हणाली. आपण इतके जवळचे नाही. गरिमाचा चेहरा उतरला. मी तुम्हाला काही दुखावलं का? ती घाईघाईने म्हणाली. चूक झाली असेल तर माफी म्हणून एक ड्रिंक घेऊया. तिने ग्लास पुढे केला. काव्याने हाताने थोपावलं. तू? त्या क्षणी गरिमाचा तोल गेला. ग्लास जमिनीवर पडला. छनकन. ती उभी राहिली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काय झालं? अरे, गरिमा रडते. सगळ्यांचं लक्ष तिकडं गेलं. गरिमा रडत एका सहकार्याच्या कुशीत शिरली. मी फक्त मिस काव्यांना ड्रिंक देऊ इच्छित होते, ती हुंदके देत म्हणाली. मला माहीत नाही त्या मला इतकं का नावडतात. मी तर फक्त एक सचिव आहे आणि त्या स्वतःची कंपनी असलेली प्रतिभावान डिझायनर. मीच उगाच मध्ये पडले. काव्याच्या ओठावर उपहासाचं हसू आलं. ती सभोवताल पाहत म्हणाली. गरिमा, हे नाटक माझ्यावर कोणी खूप वर्षापूर्वी केलं होतं. अचानक काव्याने गरिमाचा हात पकडला आणि फटाक, एक जोरदार थप्पड. हॉल स्तब्ध झाला. हे काय करतेस? गरिमा संतापून ओरडली. काव्या थंडपणे म्हणाली. अरे, मग रागही येतो तुला? आता तर रडत होतीस. सगळ्यांनी पाहिलं. आत्याची गरिमा तीच नव्हती जी काही क्षणापूर्वी रडत होती. तू मला नावडू शकतेस, गरिमा ओरडली, पण अपमान नाही करू शकत. मग CCTV पाहूया, काव्या निर्धाराने म्हणाली. मी स्पष्ट सांगितलं होतं की मला ड्रिंक नकोय. तूच आग्रह धरलास आणि मग मला दोष दिलास. ती पुढे म्हणाली. तू का भांडणू करतेस? हे सगळ्यांना माहीत आहे. तुझी मालकीण माझ्याकडे सारखी येते म्हणून तुला जळतंय.
बरोबर हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. प्रतीक जोशी आणि गरिमा यांचं नातं सगळ्यांना माहीत होतं. फक्त इतकं थेट कोणी कधी बोललं नव्हतं. गरिमाचा चेहरा कधी पांढरा कधी हिरवा झाला. ही मुलगी धोकादायक आहे. ती पळून जायला वळली. तेवढ्यात मागून आवाज आला, अरे वा मिस काव्या, इतका राग कशासाठी? काव्या वळली. समोर नंदिनी उभी होती आणि तिच्यासोबत एक वृद्ध गृहस्थ, सुमारे 70-72 वर्षाचे, अर्धे केस पांढरे पण देहबोली दमदार. तरुणपणाचं तेज अजूनही चेहऱ्यावर झळकत होतं. त्यांनी डोळे निमुळते करत काव्याकडे पाहिलं. नंदिनी म्हणाली, आजोबा, या आहेत मिस काव्या, इथल्या डिझायनर. काव्या क्षणभर थबकली. नंदिनीचे आजोबा म्हणजे? वृद्ध गृहस्थ उपरोधाने म्हणाले. फक्त डिझायनर. दूरवरून आरडाओरडा ऐकू आली. रस्त्यावर भांडण करणारी बाई वाटली. काव्य काही बोलू शकली नाही. नंदिनीने गुपचूप विजयाचं हसू केलं. आजोबा, ती बनावटी काळजीने म्हणाली, मिस काव्या अशा नसतात. त्या खूप प्रतिभावान आहेत. माझ्या मोठ्या भावालाही त्यांचं काम आवडतं. आज काहीतरी झालं असावं. प्रतिभा? वृद्ध थंडपणे म्हणाले. डिझाईनसाठी चारित्र्य लागतं. उंच इमारती पायापासून उभ्या कराव्या लागतात. सुरुवातीलाच उंच मानेनं वागणारे कधीच टिकत नाहीत. नंदिनी पटकन वळली. मिस काव्या, राग मानू नका. हे अभिजित आणि माझे पण आजोबा. देशमुख कुटुंबातील ज्येष्ठ दासवंत. ज्योतीचे वडील नात्यानुसार. काव्याने त्यांना आजोबा म्हणायला हवं होतं. पण त्या क्षणी दासवंत काव्याकडे संशयाने आणि थंड नजरेने पाहत होते. काव्याच्या मनात एक विचित्र लाट उठली. दुःख, संताप, अपमान सगळं एकाच वेळी. पण ती भावना क्षणात दडपली गेली. तिने हलकंसं हसत वृद्धाकडे पाहिलं. ते पाहताच दासवंतने थंड हसून विचारलं, काय हसतेयस? काव्या शांतपणे म्हणाली, मी काही हसत नाहीये. मी फक्त आदरणीय साहेबांनी जे म्हटलं त्याच्याशी सहमत होते. पण तिचा स्वर तिच्या शब्दाशी अजिबात जुळत नव्हता. दासवंत भुवया उंचावून म्हणाले, म्हणजे तुला वाटतं मी चुकतोय? काव्य किंचित वाकून म्हणाली, मी तसं कसं म्हणेन? साहेब माझ्यापेक्षा वयाने मोठे, अनुभवाने श्रेष्ठ आहेत. मी जन्माला येण्याआधीच तुम्ही डिझाईन करत होतात. मला टीका करण्याची पात्रताच नाही. दासवंतच्या डोळ्यात तिखट चमक आली. ही मुलगी खूपच माजलेली आहे. हा, ते उपहासाने हसले. म्हणजे मी फक्त भूतकाळाला चिकटून बसलेला म्हातारा. आणि भांडण कोणी सुरू केलं होतं? तूच, नाही का? काव्य थेट नजरेत नजर घालून म्हणाली, हो, भांडण मीच सुरू केलं. पण त्याचा मला अभिमान नाही. आम्ही सगळं ऐकलं नाही असं तुला वाटतं? दासवंत संतापले. त्यांना माहीत नव्हतं का, पण काव्याची ती ताठ उभी राहण्याची पद्धत, डोळ्यातली हट्टी चमक त्यांना कोणाची तरी अप्रिय आठवण करून देत होती. आणि ती आठवण त्यांना प्रचंड चिडवत होती. काव्या मात्र निर्विकार. साहेब, ती ठामपणे म्हणाली, पूर्ण सत्य माहीत नसताना कोणीही निर्णय देऊ नये. मी जे बोलेले त्यामागचं कारण तिला माहीत आहे. आणि जर वेळ परत गेला तर मी तेच बोलेन, कोणीही समोर असो. तू? दासवंत पुढे बोलणार तेवढ्यात मागून आवाज आला, अध्यक्ष रघुनाथ राऊत आले आहेत. अध्यक्ष गायकवाड आले आहेत. नंदिनी घाईघाईने म्हणाली, आजोबा सोडून द्या आता. अध्यक्ष राऊत आले आहेत. चला आज जाऊया. दासवंतने नंदिनीचा उत्सुक चेहऱ्याकडे पाहिलं. हळूच उसासा टाकत म्हणाले, ठीक आहे, तू मोठी झाली आहेस, पण अजूनही लहान मुलीसारखंच वागतेस. नंदिनी खरं तर रघुनाथ यांना भेटायला आली होती. कुठून तरी त्याची गरिबीतून उभारी घेण्याची कथा तिच्या कानावर आली होती. ती त्याच्यावर भारावली होती. जेव्हा तिला कळलं की रघुनाथ स्वतः या प्रोजेक्टकडे लक्ष देणार आहेत, तेव्हापासून तिने दासवंतच्या मागे भुणभुण लावली होती. दासवंत देशमुख बांधकाम क्षेत्रातले दिग्गज रघुनाथ यांना नकार देऊ शकत नव्हते. नंदिनी आणि दासवंत निघून गेल्यावर काव्य विचारात पडली. मनोहर पाटीलचं नाव ऐकूनही दासवंत काहीच प्रतिक्रिया देत नाहीत.
त्यांना ज्योतीबरोबरचा मनोहर पाटीलचा भूतकाळ माहीत नाही का? कदाचित नाहीच. ते इतकं व्यस्त होते की मुलीच्या मित्राकडे कधी लक्ष दिलं नसेल. तेवढ्यात रुद्र गायकवाड हॉलमध्ये आले. त्याची नजर क्षणात काव्याला शोधत होती. ते तिच्याकडे वळणार तेवढ्यात दासवंत आणि नंदिनी त्यांच्या समोर आले. अध्यक्ष देशमुख, अध्यक्ष गायकवाड. दासवंत अभिवादन करत म्हणाले. मनोहर पाटील थबकले. दासवंतकडे पाहताच क्षणभर ते स्तब्ध झाले. हे पहिल्यांदाच नव्हतं ते दासवंतला पाहत होते. पण तेव्हा ते फक्त एक गरीब विद्यार्थी होते ज्याने कॉलेजमध्ये दासवंतचं व्याख्यान दुरून ऐकलं होतं. तेव्हा ज्योतीने अभिमानाने सांगितलं होतं, ते माझे बाबा आहेत, अध्यक्ष देशमुख. रुद्रच्या आवाजाने मनोहर पाटील भानावर आले. ते हसत म्हणाले, साहेब ओळखतं मला? दासवंत खुश होत म्हणाले, उद्योगातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोण ओळखणार नाही? मनोहर पाटील आदराने म्हणाले. दासवंत समाधानाने मान डोलावली. ही माझी नात. ते नंदिनीकडे इशारा करत म्हणाले, तिला व्यवसाय शिकायची फार हौस आहे, म्हणून तिला तुमच्याकडे घेऊन आलो. नंदिनी लाजत डोळे खाली घालून उभी राहिली. मनोहर पाटील हलका हसले. असं आहे तर ते म्हणाले, धन्यवाद नंदिनी. ते बोलत असतानाच रुद्रच्या नजरेत दुरून एक दृश्य पडलं. प्रतीक जोशी काव्याकडे येत होता. प्रतीकला माहीत होतं काव्याने गरिमाला मारले. गरिमा जरी काव्याच्या तोडीची नसली तरी ती त्याची सचिव होती. तिला मारणं म्हणजे माझा अपमानच. तो संतापून पुढे आला. इंजिनियर काव्या, तो कठोरपणे म्हणाला, तुम्ही गरिमाला का मारलत? काव्या बसूनच राहिली. ती थंड नजरेने म्हणाली, ती तुमची सचिव आहे, मालमत्ता नाही. माझ्या वैयक्तिक बाबीमध्ये मी तुम्हाला का सांगू? आणि सर, तुमचं कुटुंब आहे ना, अशा गोष्टीत पडणं योग्य आहे का? ती मुद्दाम गोंधळलेली दिसत होती. तुला आमचं नातं माहीत नाही असं म्हणतेस? प्रतीक उपहासाने हसला. मला विश्वास बसत नाही. काव्याने भुवया उंचवल्या. कुठलं नातं? ती निरागसपणे म्हणाली, तुम्ही म्हणताय तुमचं आणि गरिमाचं वरिष्ठ कनिष्ठापलीकडचं नातं आहे. प्रतीकचा चेहरा हिरवागार पडला. काव्या, तो ओरडला. काव्या मात्र शांत. अरे, मला खरंच माहीत नव्हतं. म्हणूनच बहुतेक गरिमा एवढी चिडली होती. माझे तिच्याशी वैयक्तिक वाद आहेत म्हणून ती तुमच्याकडे तक्रार करायला आली. प्रतीक संतापाने थरथरला. काव्या, तुला आजच्या भूमिपूजनाला राहायचं नाही का? हे पाटील समूह आहे. तू बाहेरची आहेस. तुला इथे राहू देतोय. हेच माझं उपकार आहे. नको असेल तर निघून जा. काव्य हळूच उभी राहिली. तिने थेट पाहून म्हणाली, सर, ग्रीन समूहाचा CEO दिवाण नाही, तो गायकवाड आहे. मग मला बाहेर काढायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मी इथे इतकी वर्ष आहे. प्रतीक दर्पाने म्हणाला, माझ्या एका शब्दाने तुझं इथलं आयुष्य अवघड होऊ शकतं, समजलं का? कोपऱ्यात उभी असलेली गरिमा आनंदाने हे सगळं पाहत होती. आता कळलं असेल तिला माझा हात उचलल्याचा परिणाम. तेवढ्यात प्रतीक, इंजिनियर काव्या, तुमच्यात वाद चालू आहे का? हा आवाज कोणाचाही नव्हता. रुद्र गायकवाड कोणीही न जाणता तिथं येऊन उभे राहिले होते.